नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर पोस्ट ऑफिस जे खातेधारक आहे त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे। आता तुम्हाला ऑनलाइन कशा पद्धतीने काम करता येणार आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी ही गुड न्यूज काय आहे व कोणते काम ऑनलाइन होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी गुड न्यूज, आता ऑनलाइन होणार हे काम। बघा अपडेट काय आहे, पोस्ट ऑफिस अकाउंट केवायसी। पोस्ट ऑफिस आता पत्र किंवा पार्सल पोहोचण्यासाठी ओळखलं जात नाही, तर गुंतवणुकीतील अनेक आकर्षक योजना हे त्यांच्याकडून चालवल्या जातात। सरकारी हमी असल्यामुळे असंख्य लोक यात गुंतवणूक करीत आहेत। तुमचं पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते असल्यास तुम्हाला दर 3 वर्षांनी तुमचे केवायसी करण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागते। तुम्हाला तिथे जाऊन तुमची ओळख आणि पत्त्याशी संबंधित कागदपत्रे जमा करावी लागतात। पण इंडिया पोस्टने यातून सर्व खातेधारकांची सुटका केली आहे। आता केवायसी करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जाण्याची गरज नाही। ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ही प्रक्रिया घरी बसून ऑनलाइन या ठिकाणी पूर्ण करता येईल। बघा, याची जी सुरुवात आहे ती सुरुवात कर्नाटकातून करणार आहे। याचा फायदा कर्नाटकातील 1,90,00,000 पोस्टल खातेधारकांना होणार आहे। कर्नाटकचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल राजेंद्र एस कुमार म्हणाले की रिझर्व्ह बँकेच्या या मार्गदर्शक तत्वानुसार दर 3 वर्षांनी केवायसी संबंधित जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे या ठिकाणी सादर करण्यासाठी मूळ कागदपत्रांसह पोस्ट ऑफिस मध्ये जाण्याची आवश्यकता नाही। हे घर बसल्या ऑनलाइन पद्धतीने ऑनलाइन आधार प्रमाणीकरणद्वारे या ठिकाणी केले जाईल। बघा, फिजिकली बायोमेट्रिक फिंगरप्रिंट पडताळणी बंद होणार। पोस्ट ऑफिस मधील बचत बँक खातेधारकांना दर 3 वर्षांनी त्यांची केवायसी करून घेण्यासाठी आणि बायोमेट्रिक फिंगरप्रिंटद्वारे त्यांची पडताळणी करण्यासाठी प्रत्यक्ष पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागत होते। कर्नाटकचे मुख्य पीएमजी म्हणाले की आम्ही आमच्या मोबाईल ॲपमध्ये ही प्रक्रिया समाविष्ट करणार आहोत। कुणीही आपल्या मोबाईलवर हे ॲप डाउनलोड करून घरी बसून ही प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करू शकतो। बघा, वेबसाईटवर कागदपत्रे अपलोड केली जातील। मोबाईल ॲपवर फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन करण्यापूर्वी खातेधारकांना इंडिया पोस्ट वेबसाईट म्हणजे indiapost.government.in वर ई बँकिंग पर्यायावर लॉग इन तुम्हाला करावे लागेल। त्यानंतर तुम्हाला तुमचे केवायसी संबंधित सर्व कागदपत्रे तेथे तुम्हाला अपलोड करावी लागतील। या सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही मूळ कागदपत्रे न बाळगताही पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडू शकता। टपाल विभाग आधार प्रमाणीकरणाद्वारे तुमच्या ओळखीची पुष्टी करेल। यानंतर तुम्ही खात्याशी संबंधित कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन करू शकता। लवकरच ही सुविधा इतर राज्यातही मिळणार असल्याचे सूत्रांनी या ठिकाणी सांगितले आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी एका अर्थाने ही गुड न्यूज आहे। आता तुम्हाला केवायसी ऑनलाइन करता येणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।